नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत लसूणी भेंडी. खायला खूपच छान लागते आणि करायला सुद्धा खूप सोपी आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. लसूणी भेंडी बनवण्यासाठी मी इथं 250 ग्रॅम भेंडी घेतलेली आहे, म्हणजेच पावशेर भेंडी घेतलेली आहे. अशी मस्त कोवळी भेंडी आहे, जास्त निब्बर नाही आहे भेंडी. तर याला स्वच्छ धुवून मी कॉटनच्या कपड्याने व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे, म्हणजे आपली भेंडी चिकट होणार नाही. तर आता आपण कापून घेऊया. मागचा आणि पुढचा भाग आपल्याला सुरुवातीला काढून घ्यायचा आहे. याचे सुरुवातीला 2 तुकडे करून याचे आपल्याला 4 भाग करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे जास्त कोवळी असली तर तुम्ही याचे 2च भाग करू शकता. जास्त छोटी भेंडी असेल तर अशा प्रकारे आपल्याला कापून घ्यायचे आहे. खायला खूप छान लागते भेंडी आणि करायला सुद्धा पटकन होते. अशा प्रकारे आपल्याला भेंडी कापून घ्यायची आहे. सगळी भेंडी आपल्याला अशीच कापून घ्यायची आहे. अशा प्रकारे मी सगळी भेंडी कापून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण भाजी करायला घेऊया. पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. तर यामध्ये घालायची पाव चमचा मोहरी. मोहरी आपली व्यवस्थित फुललेली आहे. तर यामध्ये घालायचे आपल्याला पाव चमचा जिरे. जिरे सुद्धा आपले व्यवस्थित फुललेले आहेत. आता यामध्ये घालायचं आपल्याला 12 ते 15 मी लसणाच्या पाकळ्या जाडसर ठेचून घेतलेल्या आहेत. लसूण आपल्याला थोडासा जास्तच वापरायचा आहे, कारण आपण लसूणी भेंडी करणार आहोत. लसूण आपल्याला थोडासा फ्राय करायचा, जास्त लाल नाही करायचा. थोडासा गोल्डन कलर झाला पाहिजे आपल्या लसणाचा. लसूण आपला थोडासा गोल्डन कलर झालेला आहे लसणाचा. मी लसूण खलबत्त्यामध्ये थोडासा असा जाडसर ठेचून घेतलेला आहे. जाडसर ठेचून घेतल्यामुळे ते दाताखाली आल्यानंतर खूप छान लागते भाजी. आता यामध्ये घालायची आपल्याला कापून घेतलेली भेंडी. आता भेंडी सुद्धा आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायची आहे. गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे. मोठ्या गॅसवरच आपल्याला भेंडी बनवून घ्यायची आहे. गॅस बारीक जर ठेवला तर भेंडी जास्त शिजल्या जाते आणि ती खाताना गिळगिळ लागते. त्यामुळे आपल्या मोठ्या गॅसवरच आपल्याला ही भेंडी व्यवस्थित फ्राय करायची आहे. 1 ते 1.5 मिनिट मी ह्या लसणामध्ये आणि तेलामध्ये व्यवस्थित भेंडी फ्राय करून घेतलेली आहे. गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे. तर यामध्ये घालायचे आपल्याला आता मसाले. पाव चमचा हळद घालायची आपल्याला. अर्धा चमचा धने पावडर. पाव चमचा भाजलेले जिऱ्याची पूड घालायची आपल्याला. 1 चमचा काश्मीरी लाल तिखट. तिखट आपल्याला थोडंसं जास्तच वापरायचं आहे, कारण तिखटच भेंडी खूप छान लागते. यामध्ये घालायची आपल्याला अर्धा चमचा आमचूर पावडर. आमचूर पावडर घातल्यामुळे भेंडी आपली चिकट होत नाही आणि चवीला पण खूप छान लागते. तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही अर्धा लिंबूसुद्धा घालू शकता. आता यामध्ये घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ. आता व्यवस्थित आपल्याला एक भेंडी मोठ्या गॅसवर व्यवस्थित हलवून घ्यायची आहे. मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. मसाले घातल्यानंतर मी 2 मिनिट भेंडी मोठ्या गॅसवर परतून घेतलेली आहे. अशी मस्त झालेली आहे. तर यामध्ये घालायचे आपल्याला भाजलेले शेंगदाणे. थोडंसं जाडसर कूट घालायचे आपल्याला. कूट घातल्यामुळे आपली भेंडी चवीला खूप छान लागते. कूट घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. कूट घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तर यामध्ये थोडीशी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. अशी मस्त आपली लसूणी भेंडी तयार झालेली आहे. खायला खूप छान लागते आणि करायला सुद्धा अगदी 10 मिनिटात तयार होते.
तुम्ही संध्याकाळी जर भेंडी कापून ठेवली तर अगदी 10 मिनिटात ही भेंडी बनवून तयार होते आणि खायला तर अप्रतिम लागते. तयार झालेली आहे आपली लसूणी भेंडी. तर आता आपण खाली काढून घेऊया. मस्त झालेली आहे आपली लसूणी भेंडी, तुम्ही बघू शकता. तुम्ही हे पोळीबरोबर किंवा वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी सुद्धा तुम्ही ही भेंडी खाऊ शकता. खूप छान लागते. झटपट अशी आपली लसूणी भेंडी तयार झालेली आहे. खायला खूप छान लागते आणि करायला सुद्धा अगदी 10 मिनिटात तयार होते. तुम्ही हे लहान मुलांच्या टिफिनला किंवा ऑफिसच्या टिफिनला सुद्धा नेऊ शकता. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा. माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.